नाही काही असं वाटतं का तुम्हाला? तो धवल सतत त्या रुचिरा सोबत बिझी असतो. हा, आणि तुला रेणुकाची काळजी असते ना फक्त. मनवाला नीरवची काळजी असते. मग राहिलं कोण बरं आता? कोण राहिलं? हा, सम्राट. त्याला भेटलं ना की तो माझ्यापेक्षा जास्त माझ्या दादाबद्दलच बोलत असतो. परी, अगं पण आम्ही कोणीच हे मुद्दाम नाही करत. हा, हो, मुद्दाम नाही करत. नाही. मग त्या दिवशी मनवाने जेव्हा तुला ऍक्टिंग साठी विचारलं तेव्हा मला का नाही विचारलं? तिथेच होते ना मी. एक शब्द मला विचारता नाही आलं. परी, कारण त्यावेळी मनवाला सायली बरोबर वाटली त्या कॅरेक्टर साठी, म्हणून सायलीला विचारलं मनवाने. हा, तेच ना. तुमच्या डोळ्यासमोर ना सतत तुमचेच चेहरे असतात. माझी कधी कुणाला काही आठवणी येतच नाही. मला तर कधी कधी असं वाटतं ना की मी ग्रुपवर फक्त चॅट करायला, अंगठे दाखवायला आणि स्माइली टाकायला, बस. बाकी माझा कुणाला काही उपयोगच नाहीये. परी, हे बघ, तू काही विचार करतेस असं अजिबातच नाहीये. मी मूर्खच आहे ना, मला असं वाटतंय. तर नाही, मूर्ख आहेस म्हणून नाही, तुला ना स्वतःचाच कॉम्प्लेक्स वाटतोय परी. बाकी कोणाच्या डोक्यात तुझ्याबद्दल असं काहीच नाहीये. तुला कळतंय का? आणि आम्ही सगळे सध्या फक्त नीरवला मदत करण्यात गुंतलो आहोत. बरोबर, नीरवला सगळे मदत करणार, अगदी खूप मदत करणार. मला गरज पडली तर कराल का मला अशी मदत? परी प्लीज, तुझ्या नकळत आम्ही तुला किती मदत केली ना हे तुलाही माहित नाही. माझ्या नकळत? कधी? त्या विनीतच्या वेळी. नाही, थांब ना, बोलू दे मला. प्रत्येक वेळी आपण हिचंच का म्हणून ऐकून घ्यायचं? एक मिनिट. विनीतच्या वेळी तुम्ही काय मदत केली होती मला सांगा बरं. काय मदत केली? तो विनीत तुला नाही म्हणाला होता तेव्हा काय अवस्था झाली होती तुझी, आठवतंय का? रेणुका प्लीज. सगळी बॅग घेऊन लातूरला जायला निघाली होतीस तू. तेव्हा जर काही सायली ठरवून तुला उचकवणारं बोलली नसती ना, तर इतक्यात लातूरला जाऊन कांदे पोहे करत बसली असतीस घरातल्या पाहुण्यांसाठी. हिच्यासारख्या अँबिशन नसलेल्या मुलींचं ना हे असंच होतं. म्हणजे आधी लग्न, मग मुलं. पण कसं आहे ना, स्वतःची अशी काही स्वप्न नसली ना की टिपिकल जगण्याची सुद्धा सवय होऊन जाते. लाज वगैरे वाटत नाही. आता बोल, आम्ही तुझा कधीच विचार केला नाही म्हणून? परी, सगळ्यात जास्त विचार ना आम्ही नेहमी तुझाच करत आलोय इतरांपेक्षा. रेणुका, चल आपण झोपूयाच. नाही, थांब सायली. आता परी आपल्याबद्दल काय विचार करते ते पण ऐकून जाऊयात ना आपण. हा, जाऊ दे ना अगं. काही लोकांना असते स्वतःचा विचार करायची सवय. सो लेट अस टेक आवर ओन टाइम. आपण झोपूयाच. चल. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि
ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.